TCS, हेक्झावेअर किंवा ह्युमन क्लाउड मध्ये तुम्ही जॉब शोधताय, IT रिलेटेड जॉब शोधताय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि या व्हिडिओच्या मार्फत आपण या तिन्ही कंपन्यांमध्ये जे जॉब डिटेल आहे, जॉब डिस्क्रिप्शन आहे, जॉब लोकेशन पुणेच आहे, याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे पहा, कारण फायनली आज आपण आपल्या चॅनलवर जावा डेव्हलपर किंवा SQL, स्पार्क म्हणजे जे पण IT रिक्रुटमेंट आहे अशा टॉप 3 कंपन्यांबद्दल माहिती सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ झाला तर थोडासा मोठा होऊ शकतो, कारण याच्यामध्ये पहा, एका कंपनीमध्ये तुम्हाला वॉक इन ड्राईव्ह जायचं आहे, एका कंपनीमध्ये तुमचा जो रिझ्यूम आहे हा तुम्हाला मेलवर किंवा व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे, आणि TCS मध्ये पहा तुम्हाला एक ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन फिल करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे आणि मग तुम्ही इलिजिबल होणार आहे इंटरव्ह्यू साठी. तर याच्यामध्ये ज्यांना करिअर गॅप आहे किंवा एका कंपनीमध्ये वुमन साठी प्रिफर्ड पण दिलेला आहे, म्हणजे ज्या पण वुमन मॅटर्निटी लिव्ह वर गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी पण ही एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणूया असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, आपण या व्हिडिओमध्ये 3 कंपन्यांबद्दल माहिती देणार आहोत. ह्युमन क्लाउड, TCS आणि जी थर्ड कंपनी आहे हेक्झावेअर असणार आहे पहा. तर अशा 3 कंपन्या, आणि ह्या पुण्यातल्या टॉप 3 कंपन्यांमध्ये येतात पहा, ऍज अ IT रिक्रुटमेंट मध्ये म्हणा किंवा IT जॉब साठी. ठीक आहे, या तिन्ही कंपन्यांचा तुम्ही एक्सपिरियन्स किंवा इंटर्नशिप तुमच्या रिझ्यूमवर दाखवले तर नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही जॉब स्विच करता, लेफ्ट करता, तर ही सेकंड ऑपॉर्च्युनिटी असते, ही तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरते पहा. आता आपण वन बाय वन याच्यामध्ये तुमचं एज्युकेशनल डिटेल किंवा जॉब डिस्क्रिप्शन, कुठले स्किल सेट असायला पाहिजे याच्याबद्दल माहिती देणार आहोत. वन बाय वन आता आपण एका एका कंपनीची माहिती देऊया. तर आपण ह्युमन क्लाउड या कंपनीपासून स्टार्ट करूया. त्यांनी काय डिटेल दिलेली आहे किंवा कशा प्रकारे जॉब डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे, आता ह्युमन क्लाउड ही जी कंपनी आहे, जे लोकेशन आहे पहा बाणेर, पुणे या ठिकाणी, त्यांनी काय काय सांगितलं हे समजून घेऊया आपण. इंटर्नशिप अँड फुल टाइम ऑपॉर्च्युनिटी ऍट ह्युमन क्लाउड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. आणि एलिजिबिलिटी समजून घ्या काय काय. स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल पाहिजे, पुणे किंवा हैदराबादला लोकेशन त्यांचं असणार आहे. ऑफकोर्स म्हणजे पुणे किंवा हैदराबाद असं आहे ते. करिअर ज्यांचा गॅप आहे तेही येऊ शकतात. जसं मी सांगितलं बा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मदर रिटर्निंग फ्रॉम मॅटर्निटी लिव्ह आर एनकरेज टू अप्लाय. हा सगळ्यात खूप महत्वाचा पॉइंट आहे, आणि पर्सनली म्हणजे मला पण खूप आवडला की अशा कंपनीने एक चान्स दिलेला आहे मॅटर्निटी लिव्ह वरून ज्या पण वुमन येत नाही त्यांच्यासाठी. 21 पर्यंत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्यांनी IT रिलेटेड काय कोर्स केलेला आहे, 2021 चे पास आउट, बॅचचे पास आउट आहेत, असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता याच्यामध्ये स्ट्रॉंग अॅनालिटिकल, लॉजिकल अँड आर्टिक्युलेशन स्किल्स जसं सांगितलेलंच आहे पहा. कम्युनिकेशन स्किल पण असलं पाहिजे आणि अॅनालिटिकल स्किल पण तुमच्याकडे असलं पाहिजे. सेकंड, की एकदा इंटर्नशिप झाली, आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द इंटर्नशिप द कॅन्डिडेट शॅल ऑफर्ड परमनंट एम्प्लॉयमेंट ऑफ ह्युमन क्लाउड ऍज अ ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर त्यांनी बा एक ईमेल ID आहे, स्क्रीनवर तुम्हाला माहिती मिळतच आहे बा. त्या ईमेल ID वर तुम्हाला तुमचा रिझ्यूम सेंड करायचा आहे, अपडेटेड जो तुमचा रिझ्यूम आहे, आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. तुम्ही तुमचा जो रिझ्यूम आहे ही जावा डेव्हलपर साठी पोस्ट असणार आहे. ठीक आहे, ज्यांचं पण जावा डेव्हलपर मध्ये कोर्स वगैरे झालेला आहे किंवा जावा डेव्हलपर मध्ये ज्यांना नॉलेज आहे, ही जॉब पोस्ट त्यांच्यासाठी होती, आणि ते फ्रेशर हायरिंग करतायत. एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला आपण नंतरच्या जो थर्ड कंपनी आहे त्याच्याबद्दल माहिती देणार. जे पण जावा मध्ये फ्रेशर साठी जॉब सर्च करता, तुम्ही त्यांना तुमचा जो अपडेटेड रिझ्यूम आहे हा सेंड करू शकता व्हॉट्सअप आणि ईमेल ID ला. आणि जसं मी वारंवार सांगत आहे, तुम्ही जेव्हा रिझ्यूम सेंड करता स्पेशली मेलवर, त्या मेल बॉडीमध्ये तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा पण मेन्शन करा. रिझ्यूम एकदा चेकआउट करून घ्या स्वतः, व्यवस्थित आहे का, कसा दिसतोय. एक रिझ्यूम आपल्याला काल परवाच आलेला होता, मी नाव घेत नाहीये. रिझ्यूम सगळा चांगला होता, कारण मी त्यांना पर्सनली पण फीडबॅक दिलेलाच आहे, इन्स्टाला त्यांनी मला SMS केलेला. तर रिझ्यूम सगळा चांगला होता, फक्त त्यांनी जो त्यांचा पुण्यातला जो ऍड्रेस आहे हाच मेन्शन केला नव्हता. असं होऊ शकतं की तुम्ही आउट ऑफ टाउन आहात, आउट ऑफ सिटी आहे, पण एक पुणे सिटी मधला ऍड्रेस मेन्शन करा रिझ्यूम वरती, कारण ही कंपनी लोकेटेड आहे बाणेर, पुणे या ठिकाणी. जर ठीक आहे तुमचा रिझ्यूम चांगला असता,
चांगला आहे किंवा तुम्ही वेल अँड गुड नॉलेजला आहे, पण फॉर एन एक्झाम्पल तुम्ही नाशिकला राहताय आणि तुमचा जर ऍड्रेस रिझ्यूमवर नाशिकला मेन्शन असेल, रिक्रुटरकडे एवढा वेळ नाहीये की तो समजून घेईल की हा परमनंट ऍड्रेस असेल किंवा हा रिलोकेट होईल पुण्यामध्ये किंवा काय. तो त्या स्पॉट ऍक्शन मध्ये तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्टेड करणार नाही. त्याच्यामुळं पुण्यातला जो ऍड्रेस आहे तो मेन्शन करा. तुम्हाला परमनंट ऍड्रेस तुमचा डिफरंट असेल तर तो मेन्शन करू शकता, पण पुणे मधला जो ऍड्रेस आहे तोही मेन्शन करा प्लीज. ठीक आहे. आता जी सेकंड कंपनी आहे तर हेक्झावेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीचं नाव आहे. आता याच्यामध्ये तुमचं स्किल सेट कशामध्ये असायला हवं तर डेटाब्रिक्स, एसक्यूएल किंवा स्पायस्पार्क्स याच्यामध्ये ते कंपनी सांगितलंय की स्किल सेट असायला हवं. दिशा व्यास या रिक्रुटरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता आपण जॉब लोकेशन, जॉब इंटरव्ह्यू डेट आणि स्किल सेट किंवा जॉब डिस्क्रिप्शन कशा प्रकारे असणार आहे याच्यासाठी इन्फॉर्मेशन देऊया. पॅकेज त्यांनी डिस्क्लोज केलं नाही, कारण रिझन माहिती आहे, आयटी मध्ये आहे. आयटी मध्ये हे जे पॅकेज असतं हे डिपेंड्स ऑन इंटरव्ह्यू आहे आणि कंपनी चांगल्या प्रकारच्या असल्यामुळे तुम्हाला एक सॅटिस्फाईड पॅकेज मिळणार आहे. ठीक आहे. तर आता आपण एक एक वन बाय वन पॉईंट जो आहे हा गो थ्रू करूया. याच्यामध्ये आपण सुरुवातीला जॉब डिस्क्रिप्शन कशा प्रकारे असणार आहे हे समजून घेऊया. जे स्किल सेट आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा. की स्किल अँड एक्सपिरियन्स कशामध्ये आहे. एज अन एज्युअर डेटा इंजिनियर वी आर लुकिंग फॉर अ कॅन्डिडेट हू पोजेस एक्सपर्टीज इन द फॉलोइंग डेटाबेस. त्याच्यानंतर जे सांगितलेलं आहे डेटा फॅक्टरी, एसक्यूएल, स्पार्क किंवा स्पार्क. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहे मग. ऍज अ पार्ट ऑफ आवर डायनामिक टीम वी विल बी रिस्पॉन्सिबल फॉर काय काय सांगितलंय. डिझायनिंग, इम्प्लिमेंटिंग अँड मेंटेनिंग डेटा पाईपलाईन्स, कोलॅबरेटिंग विथ क्रॉस फंक्शनल टीम्स टू अंडरस्टँड द डेटा रिक्वायरमेंट्स, ऑप्टिमायझिंग अँड ट्रबल शूटिंग डेटा प्रोसेसेस. अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळतच आहे पहा. तर अशा प्रकारे हे जे स्किल सेट आहे किंवा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहे हे दिलेले आहेत. आता याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला येताना काय काय सोबत कॅरी करायचं आहे तर तुमचा एक फोटो असायला पाहिजे पासपोर्ट साईजचा, रिझ्यूम आणि तुमचं एक आयडी प्रूफ पाहिजे. याचं जे जॉब लोकेशन आहे हे पुणे, महाराष्ट्र, हिंजवडी आहे पहा. ऍड्रेस एकदा मी सांगतो पूर्ण, तो एकदा गो थ्रू करा. हिंजवडीमध्ये कुठे कंपनी आहे तर ऍड्रेस असा प्रकारे दिलेला आहे पहा. हेक्झावेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड फेज 3 हिंजवडी, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र असा ऍड्रेस दिलेला आहे. आणि याच्यासाठी टोटल ज्या ओपनिंग असणार आहेत त्या टोटल 50 ओपनिंग आहेत पहा. आणि तुम्हाला जो इंटरव्ह्यूला याची डेट आहे हे असणार आहे 1 जून म्हणजे 1 जून. आणि जो टायमिंग दिलेला आहे 9:30 to 5:30 पर्यंत टायमिंग असणार आहे पहा. पण मी सांगाल तुम्हाला जेवढं तुम्हाला शक्य आहे लवकर तेवढं लवकर जा, कारण मोस्ट ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट झाल्याच्या नंतर ते मे बी लवकर इंटरव्ह्यू क्लोज करू शकतात. आणि याच्यासाठी जे पण स्किल सेट आहेत याच्यासाठी त्यांना एक्सपिरियन्स कॅन्डिडेट हवे मोर दॅन 4 इयर्स. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला 10, 12, 13, 15 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स असेल तरीही तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. आणि त्याच रिझनमुळे त्यांनी जे पॅकेज आहे हे डिस्क्लोज केलं नाही, कारण जर तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त असेल आणि जर पॅकेज त्यांनी डिस्क्लोज केलं तर मोस्ट ऑफ कॅन्डिडेट हे जे आहेत ते इंटरव्ह्यूला पार्टिसिपेट करणार नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी पॅकेज डिस्क्लोज केलेलं नाही. ज्या पण कॅन्डिडेटला मोर दॅन 4 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता जी आपली थर्ड कंपनी आहे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि जे टॉप 10 मध्ये आहे किंवा टॉप 10 मध्ये फर्स्ट नंबरला आहे ती म्हणजे टीसीएस. तर टीसीएस मध्ये पहा आयटी रिक्रुटमेंट होणार आहे फ्रेशर साठी. कुठले फ्रेशर? जे पहा करंट बॅचचे पास आउट आहेत 2023 आणि 2024 या बॅचचे जे पास आउट आहेत, किंवा इव्हन त्यांनी असं पण मेन्शन केलेलं आहे की जे अपियर्ड आहेत. ठीक आहे, जे आपण कॅन्डिडेटचं कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे, मॅथ मध्ये झालेलं आहे किंवा बीसीए झालेलं आहे, ठीक आहे, बीएससी झालेलं आहे, सीएससी झालेलं आहे. ठीक आहे, तर कॉम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड जे पण झालेले आहे त्यांना जावामध्ये स्किल आहे किंवा एसक्यूएल आहे, टेस्टिंग आहे. ठीक आहे, असे सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. तर प्रोसेस काय असणार आहे हे समजून घ्या. आता जसं आपण हेक्झावेअर मध्ये तुम्ही डायरेक्ट वॉक इन येऊ शकता किंवा ह्युमन क्लाउड मध्ये तुम्ही मेल सेंड करू शकता व्हॉट्सअपला किंवा त्यांच्या मेल आयडीवर, आणि कंपनीचा ऑफिशियल मेल आयडी आपण दिलेला आहे. ठीक आहे, तर टीसीएस मध्ये जे रिक्रुटमेंट असणार आहे हे तुम्हाला एक आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे पहा. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला जे पण कम्युनिकेशन होणार आहे हे टोटली गो थ्रू होणार आहे तुमच्या ईमेल आयडीवर. कुठला ईमेल आयडी? जो तुमचा पर्सनल मेल आयडी आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस जो तुमचा पर्सनल मेल आयडी आहे हा तिथं मेन्शन करा. कॉलेजचा, युनिव्हर्सिटीचा किंवा कुठला पण तुमचा जो मेल आयडी आहे हा मेन्शन करू नका.
परमनंट जो मेल आयडी तुमचा आहे, पर्सनल ईमेल आयडी, ज्याच्यावर तुम्हाला ऑफिशियल मेल येणार आहेत कंपनीच्या रिलेटेड, तुम्हाला जॉईनिंग लेटर पण त्याच मेल आयडीवर येणार आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट पण त्याच मेल आयडीवर येणार आहे, तुमची टेस्ट झाल्याच्या नंतर तुमचे जे मार्क आहे हे पण डिस्क्लोज त्याच मेल आयडीवर होणार आहे. तर तुम्हाला सुरुवातीला काय काय करायचं आहे पहा, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक डेट येईल मेलवर, त्या डेटला गेल्याच्या नंतर तिथं तुमची एक्झाम होणार आहे पहा. याच्यामध्ये रिझनिंग असणार किंवा व्हर्बल व जे स्किल आहे ग्रॅमॅटिकल वगैरे, तर याच्या संदर्भात असणार आहे ते पण मी एकदा तुम्हाला सांगूनच देईल. पण एक आणि कोडिंग हा ऑप्शनल विषय दिलेला आहे, तेव्हा त्याचे पण तुम्हाला क्वेश्चन असतील. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता तुम्हाला त्या ठिकाणी माहिती ओव्हरव्ह्यू मिळवत जाईल. आता तुम्हाला वन बाय वन मी माहिती शेअर करतो की तुम्हाला रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे किंवा तुम्ही कुठल्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करणार आहे. तर ही जी लिंक आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अगोदर हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे. जर तुम्ही डेस्कटॉप साईट ओपन नाही केली तर तुम्हाला हा स्क्रीनवर जो एरर आहे हा एरर दिसेल. डेस्कटॉप साईट तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ही जी स्क्रीन आता दिसत आहे ही ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर पहा तुम्हाला हा जो रजिस्टर ऑप्शन दिसतोय त्या रजिस्टर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्याच्या नंतर हे जे आयटी साठी जर दिसत आहे स्क्रीनवर माहिती, हे आयटी सिलेक्ट करायचं आहे आणि आयटी सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुमचा पर्सनल मेल आयडी मेन्शन करायचा आहे. त्या मेल आयडीवर तुम्हाला ओटीपी येईल आणि मग तुम्ही पुढची जी इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला फिल करायची आहे. फिल केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मेलवरच ओटीपी येणार आहे किंवा तुम्हाला सगळी जी इन्फॉर्मेशन आहे किंवा जे कम्युनिकेशन होणार आहे हे सगळं तुम्हाला मेल थ्रू होणार आहे. आता आपण त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे किंवा कुठले कुठले कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकता, आयटी मध्ये कुठले कॅन्डिडेट येतात, आता आपण याच्याविषयी माहिती घेऊया. काय काय दिलेले हे समजून घ्या. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पण कॅन्डिडेट बीसीए झाले किंवा कॉम्प्युटर सायन्स झाले किंवा ज्यांचे इंजिनिअरिंग झाले आणि जे कॅन्डिडेट आयटी मध्ये जॉब शोधतायत ही रिक्रुटमेंट फक्त त्यांच्यासाठी असणार आहे. फ्रेशर लोकांसाठी, ओनली फॉर फ्रेशर जे 2023 आणि 2024 या बॅचचे पास आउट आहेत ते, किंवा रिझल्ट जरी अनाऊन्स नसेल झाला तुम्ही अपियर्ड पण यासाठी अप्लाय करू शकता. फक्त ज्यावेळेस तुम्हाला ऑफर लेटर वगैरे येईल तोपर्यंत तुमचा जो रिझल्ट आहे हा अनाऊन्स झाला पाहिजे, हे मेंडेटरी आहे. पहा तुम्ही हे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळी माहिती तुमच्या स्क्रीनवर मिळूनच जाईल की याच्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया काय काय आहे किंवा कोण कोण याच्यासाठी इलिजिबल आहे. जसं मी सांगितलं बीसीए ज्यांचं झालंय, बीसीएस झालंय 2023-2024 बॅचचे जे पास आउट आहेत, करिअर गॅप नसला पाहिजे 2 वर्ष किंवा तुमचा जो बॅकलॉग आहे हा नसला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहा बाकी तुम्ही यासाठी इलिजिबल आहात जर तुम्ही 2023 आणि 2024 या बॅचचे पास आउट असाल तर या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलाच आहे. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन स्क्रीनवर मिळालेली असेल. तरीही तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही सजेशन्स असतील, हे मला कमेंटमध्ये विचारत चला. तिथेही आपला प्रयत्न आहे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. आणि एक रिक्वेस्ट पण आहे पहा, ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूची डिटेल चॅनेल तर्फे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर मला एक इन्स्टाला SMS पण करा, मेसेज तिथे करून ठेवा की मी इंटरव्ह्यूला जातोय. हे कशासाठी की पहा 2014 पासून मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये वर्किंग आहे. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ जे पुण्यातल्या टॉप 10-20 कंपनीज आहेत तिथे आपले कलिग आहेत, फ्रेंड आहेत, तिथे आपण एक रेफरन्स देऊ शकतो. त्याच्यासाठी जर असेल तर आपण यस म्हणू, नसेल तर नो म्हणू. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ आपले जे रेफरन्सेस आहेत ते TCS मध्ये पण आहेत किंवा विप्रो मध्ये पण आहेत आणि बाकीच्याही कंपन्यांसाठी आपण प्रयत्न करत आहोत. जिथं जिथं आपली रिक्वायरमेंट असेल तिथे तुम्ही एक मला इन्स्टाला SMS करत जा, DM करा की मी इंटरव्ह्यूला जात आहे, तिथं कोण आपला रेफरन्स असेल तर शेअर करा. ठीक आहे, असेल तर आपण येस म्हणूया, नसेल तर डायरेक्ट नो म्हणू. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेस्टिंगसाठी, कारण टेस्टिंगसाठी पण खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि जावा डेव्हलपरसाठी तर आपल्याला खूप साऱ्या कमेंट येत होत्या, तर त्याच्यामुळे हा नक्कीच त्या कॅन्डिडेटला फायदा होईल. तुमचे जर फ्रेंड किंवा कलिग किंवा रिलेटिव्ह त्यांच्यापर्यंत पण माहिती देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यांना पण जॉब मिळण्यास किंवा इंटरव्ह्यूला जाण्यास मदत होत राहील. एखादा व्हिडिओ जर तुमच्या रिलेटेड नसेल, इरिलेव्हंट व्हिडिओ असेल, म्हणजे तुम्ही आयटी मध्ये डील करताय किंवा जर तो व्हिडिओ BPO च्या रिलेटेड असेल, तर तुमचा एखादा फ्रेंड आहे किंवा रिलेटिव्ह असेल
त्याला जॉबची गरज आहे, तर अशा लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओ प्लीज शेअर करत राहा, म्हणजे जेणेकरून योग्य व्यक्तीपर्यंत व्हिडिओ आपला पोहोचायला मदत होईल आणि त्या व्यक्तीला त्या क्षेत्रात जॉब मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बॅक ऑफिस मध्ये किंवा डोमेस्टिक जॉब ही माहिती शेअर करणार आहोत. आयटी रिलेटेड अजूनही आपण टेस्टिंगच्या रिलेटेड पण व्हिडिओ शेअर करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट मला नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.